नमस्कार मित्रांनो, माझ्या हातात आहे ही मिनी सोईंग मशीन। हिच्याबद्दल मी आधी थोडी माहिती देतो, त्याच्यानंतर ही फक्त 4 स्टेप्समध्ये कशी शिकता येईल हे मी तुम्हाला दाखवतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूया व्हिडिओ। मित्रांनो, ही आहे चिल्लाक्स प्लस कंपनीची मिनी सोईंग मशीन। ही अशा प्रकारच्या बॉक्समध्ये पाठवली जाते। याच्यामध्ये माहिती पत्रक आहे। त्या माहिती पत्रकामध्ये ही मशीन कशी ऑपरेट करायची याची सगळी माहिती दिलेली आहे। तुर्तास आपण हा बॉक्स बाजूला ठेवूया। या मशीन सोबत अजून काय काय साहित्य दिले हे आपण पाहूया। इथे एक बॉबिन जोडून दिलेला आहे। त्याचबरोबर ह्या कंपार्टमेंटमध्ये अजून एक बॉबिन आहे। त्याच्या व्यतिरिक्त अजून 5 बॉबिन्स दिलेले आहेत। त्याच्यात 3 भरलेले दिसतात आपल्याला आणि 2 रिकामे आहेत। एक सुई दिलेली आहे आणि एक सुईत धागा ओवण्यासाठी हे दिलेलं आहे। त्याचबरोबर हे एक पॉवर अडॅप्टर दिलेलं आहे आणि मशीन पायाने ऑपरेट करण्यासाठी हे फूट पॅडल दिलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण हे पॉवर अडॅप्टर जोडून घेऊया। या पोर्टमध्ये आपण पॉवर अडॅप्टर जोडून घेणार आहोत आणि फूट पॅडलसाठी हा वरती पोर्ट दिलेला आहे। ही मशीन जशी विजेवर चालू शकते त्याचबरोबर आपण बॅटरीजवर सुद्धा ही मशीन चालवू शकतो। अशा प्रकारच्या 4 बॅटरीजवर ही मशीन चालवू शकतो। आता हे पॉवर अडॅप्टर आपण मेन स्विचला जोडूया। मित्रांनो, हे मशीनचं ऑन ऑफ बटन आहे। हे दाबून आपण पहिले चेक करूया। या बटना व्यतिरिक्त इथे एक अजून बटन दिलेलं आहे। इथे मशीनचा स्पीड लो आणि हाय करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे। हे बघूया आपण। इथे लो स्पीड झालाय, इथे स्पीड हाय झालाय। या बटना व्यतिरिक्त सुद्धा आपण फूट पॅडलच्या सहाय्याने ही मशीन चालवू शकतो। याच्या व्यतिरिक्त इथे पाहू शकता, इथे एक लाईटसाठी स्विच दिलेला आहे। त्याच्यानंतर हे जे प्रेशर फूट आहे ते वर खाली करण्यासाठी हा लिव्हर दिलेला आहे। म्हणजे मशीनला कापड लावण्याआधी आपल्याला हे प्रेशर फूट वर करावं लागतं, त्याच्यानंतर हे खाली करायचं असतं। नंतर ही सुई जी आहे ही सुई वर खाली करण्यासाठी इथे हे व्हील दिलेलं आहे। त्या व्हीलच्या सहाय्याने आपण सुई वर खाली करू शकतो। मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे जे रिकामे बॉबिन दिलेलं आहे त्याला धागा कसा गुंडाळायचा हे मी तुम्हाला दाखवतो। माझ्याकडे हे पांढऱ्या सुताचे रीळ आहे। ते रीळ आपण वरती लावून घेणार आहोत आणि हे जे बॉबिन आहे हे आपण इथे लावणार आहोत। मित्रांनो, हे जे व्हील आहे या व्हीलच्या मधोमध एक छोटीशी दांडी आहे। ती दांडी बाहेर काढण्यासाठी आपल्याला हलकसं बोटाने प्रेस करून अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे, म्हणजे ही दांडी बाहेर येईल। ही अशी पुन्हा आतमध्ये जाऊ शकते। ही आतमध्ये न जाण्यासाठी आपल्याला पुन्हा क्लॉकवाईज असं फिरवायचं आहे। आता ही आतमध्ये जाणार नाही। काय काय बॉबिन असतात ते सैल असतात। हे बघा, तुम्हाला दाखवतो। हे बॉबिन आहे ते सैल आहे, म्हणजे धागा गुंडाळताना हे बॉबिन पडू सुद्धा शकतं। त्याच्यासाठी थोडं घट्ट बसेल असं बॉबिन निवडायचं आहे आपल्याला। हे बघा, हे निघू शकत नाही। त्यानंतर याचा थोडा धागा आपण काढून घेणार आहोत आणि या बॉबिनला गुंडाळणार आहोत। थोडं खेचून घ्यायचं आहे असं। आणि आता मी फूट पॅडलच्या मदतीने सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी हातात पकडले, नाहीतर आपण पायाखाली ठेवून हे ऑपरेट करू शकतो। तुम्हाला दाखवण्यासाठी मी हातात ठेवलेलं आहे। तर आपण चालू करणार आहोत। अगदी हलक्या हाताने पकडायचं आहे। बोट वगैरे काही कापलं जाण्याची शक्यता नाही आहे। ही दांडी आपल्याला पुन्हा अँटी क्लॉकवाईज फिरवायचे। त्याच्यानंतर आतमध्ये दाबून पुन्हा क्लॉकवाईज फिरवायचं आहे।
मित्रांनो, मशीनमध्ये धागा कसा फिरवायचा हे मी तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता, इथे काळ्या रंगाचा बॉबिन आहे. हे बॉबिन आपल्याला काढायचं आहे. असं खेचल्यानंतर हे बॉबिन बाहेर निघतं. तुम्ही पाहू शकता इथे स्प्रिंग आहे आणि छोटी दांडी आहे. आपल्याला इथे पांढऱ्या रंगाचा बॉबिन जोडायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे बॉबिन जोडणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हा जो धागा आहे तो 6 पॉईंट्समधून फिरवायचा आहे. हा पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतर हा टेन्शन स्क्रू आहे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे 2 रिंग्स दिसतात. त्याच्या मधल्या फटीत हा धागा फसवायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता, या टेन्शन रिंगच्या मधल्या 2 रिंगमध्ये आपण हा धागा टाकलेला आहे. ह्या टेन्शन बटनचा उपयोग काय आहे तर उजव्या साईडला फिरवल्यानंतर हा धागा टाईट होतो. डाव्या साईडला फिरवलं तर हा धागा सैल होतो. तर आपल्याला सध्या काय याच्यात छेडछाड करायची गरज नाही, कारण हे फॅक्टरी सेटिंगनुसार सेट केलेलं आहे. तर आपण सध्या काही याच्यात ढवळाढवळ करू नये. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे हा. याच्यात तुम्हाला धागा टाकणं जमत नसेल तर याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आपण धागा थोडा जास्त खेचून घेणार आहोत. चौथा पॉईंट हा आहे. या लिव्हरमधून आपण हा धागा टाकणार आहोत. त्याच्यानंतर हा आहे 5वा पॉईंट. 5व्या पॉईंट नंतर मित्रांनो आपल्याला धागा टाकायचा आहे या 6व्या पॉईंटमध्ये. पुन्हा थोडा धागा आपण खेचून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपल्याला हा जो धागा आहे हा सुईमध्ये ओवायचा आहे. आपण सुईमध्ये नुसत्या हाताने सुद्धा धागा ओवू शकतो किंवा निडल थ्रेडरच्या साहाय्याने सुद्धा आपण सुईमध्ये धागा ओवू शकतो. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपण सुईमध्ये निडल थ्रेडरच्या साहाय्याने धागा ओवून घेतलेला आहे. मित्रांनो, हा जो धागा आहे तो प्रेशर फूटच्या मधल्या खाचेतून वळवून आपल्याला मागच्या साईडला न्यायचा आहे. मित्रांनो, आता आपल्याला खालच्या कंपार्टमेंटमधील बॉबिनचा धागा आहे तो प्रेशर फूटच्या मधल्या खाचेतून बाहेर काढायचा आहे. सगळ्यात आधी आपण ते बॉबिन बाहेर काढून घेणार आहोत. त्या बॉबिनचा धागा आपण थोडासा खेचून घेणार आहोत आणि पुन्हा बॉबिन आतमध्ये ठेवून तो धागा आपण अशा प्रकारे बाहेर काढून ठेवणार आहोत. मित्रांनो, आता जो वरचा पांढरा धागा जो आपण मागे नेऊन ठेवलेला आहे तो बोटाने पकडून ठेवायचा आहे आणि हे जे व्हील दिसते आहे ते आपल्याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे, म्हणजे आपल्या दिशेने फिरवायचं आहे. मित्रांनो, हे व्हील फिरवल्यामुळे इथली जी सुई आहे ती वर खाली होते आणि आतलं चक्र गोल फिरून खालच्या बॉबिनचा धागा वरच्या बॉबिनच्या धाग्यामध्ये अडकला जातो. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तुम्ही पाहू शकता खालच्या बॉबिनचा ऑरेंज कलरचा धागा वरच्या पांढऱ्या धाग्यामध्ये अडकून वर आलेला आहे. आपण तो हाताने सुद्धा खेचू शकतो किंवा जो मागचा पांढरा धागा आपण बोटाने पकडलेला आहे त्याच्या साहाय्याने सुद्धा आपण खालचा धागा वर काढू शकतो. त्यासाठी प्रेशर फूट थोडं वर घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता पांढऱ्या धाग्याने तो ऑरेंज कलरचा धागासुद्धा वरती खेचला गेला आहे. मित्रांनो, ऑरेंज धागा हे केवळ मी खालचा बॉबिनचा धागा वर कसा काढायचा यासाठी निवडलेला आहे. अदरवाईज दोन्ही धागे तुम्ही एकाच रंगाचे घेऊ शकता. तुम्ही कैचीच्या साहाय्याने सुद्धा खालचा धागा आपण बाहेर काढू शकता. नंतर हे दोन्ही धागे एकत्र करून प्रेशर फूटच्या मधल्या खाचेतून टाकून आपल्याला ते मागे वळवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मधल्या खाचेतून तो धागा टाकून आपण मागे वळवून घेतो आहे. आता प्रेशर फूट खाली असल्यामुळे आपल्याला ते थोडं वर घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तो धागा थोडा मोकळा होईल. मित्रांनो, शिलाई करण्याआधी सुईची पोझिशन वर आहे का हे आधी आपण तपासूया. तुम्ही पाहू शकता सुईची पोझिशन वर आहे, याचा अर्थ ही मशीन आता शिलाई करण्यासाठी तयार आहे. मित्रांनो, माझ्याकडे हे जे कापड आहे हे जीन्सचं कापड आहे. त्याच्यावर कशी शिलाई मारायची हे मी तुम्हाला दाखवतो. पण त्याआधी
आपल्याला हे जे प्रेशर फूट आहे हे थोडं वर घ्यायचं आहे, त्याच्यामुळे हे जे कापड आहे हे बरोबर सुईच्या खाली येऊ शकेल. तर अशा प्रकारे आपण पोझिशन घेणार आहोत आणि प्रेशर फूट पुन्हा आपण खाली घेणार आहोत. प्रेशर फूट खाली घ्यायला विसरू नका. मित्रांनो, कुठल्याही कापडाला शिलाई मारताना आपल्याला कापडाला फक्त डिरेक्शन दाखवायची आहे. इकडून कापड खेचायचं नाही, फक्त आपल्याला पुढे सरकावायचं आहे. तिकडून जर कापड खेचलं तर मशीन खराब होऊ शकते. चला तर आपण आता फूट पॅडलच्या मदतीने मशीन चालू करूया. तुम्ही पाहू शकता मशीन चालू झाल्यावर कापड आपोआप पुढे सरकते. आपल्याला फक्त त्याला योग्य डिरेक्शन द्यायचे. आता मी समजा नवीन असल्यामुळे मला अगदी सरळ रेषेमध्ये डिरेक्शन नाही देता येत, तरी पण बऱ्यापैकी सरळ रेषेमध्ये शिलाई झाल्याचं मला दिसते आहे. आपण थोडा धागा बाहेर काढूया आणि कशा प्रकारे शिलाई झाले हे आपण आता पाहूया. या मशीनच्या वरच्या भागाला एक छोटासा कटर दिलेला आहे, तिथून आपण धागा कट करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया या कापडाला कशा प्रकारे शिलाई झालेली आहे. हे जीन्सचं जाड कापड आहे, तरी पण याला अगदी मस्त मजबूत शिलाई झाली. खालच्या बॉबिनचा जो ऑरेंज कलरचा धागा आहे हा मागच्या साईडला गेलेला आहे आणि हा सफेद धागा जो वरच्या बॉबिनचा आहे. मित्रांनो, हे व्हील नेहमी अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. म्हणजे खालच्या बॉबिनमधला धागा वरच्या बॉबिनच्या धाग्यात अडकवून ज्या वेळेला वर खेचायचा असेल त्यावेळेला हे व्हील नेहमी अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपल्या बाजूला फिरवायचं आहे. ते क्लॉकवाईज फिरवायचं नाही, म्हणजे पलीकडच्या बाजूला फिरवायचं नाही, नेहमी आपल्या बाजूला फिरवायचं. मित्रांनो, कापडाला शिलाई मारण्याआधी सुईची पोझिशन ही नेहमी कापडाच्या वर असायला हवी. पण बऱ्याच वेळेला शिलाई मारण्याआधी सुई ही आतल्या खाचेमध्ये असते, तेव्हा त्या सुईला वर काढण्याच्यासाठीच फक्त हे जे व्हील आहे हे उजव्या साईडला थोडंसं फिरवायचं आहे, म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं आहे. अदरवाईज हे जे व्हील आहे हे नेहमी अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपल्या बाजूलाच फिरवायचं असतं. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी अजून एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची राहिली, ती म्हणजे मशीनची सुई चेंज करणं. बऱ्याच वेळेला सुईचं टोक तुटतं, अशा वेळेला आपल्याला सुई चेंज करावी लागते. तर सुई चेंज करणं अत्यंत सोपं आहे. इथे वरती तुम्ही हा स्क्रू पाहू शकता. तर बॉबिनच्या सहाय्याने आपण हा स्क्रू थोडासा लूज करू शकतो. लूज केल्यावर ही सुई आपण काढू शकतो इथून. मित्रांनो, तुम्ही सुई नीट पहा. सुईची एक बाजू थोडी चपटी आहे. आपल्याला चपटी बाजू जी आहे, ही जी चपटी बाजू आहे ती या साईडला ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपण सुई पुन्हा लावू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मी मशीनची किंमत अजून सांगितलेली नाही. तर मशीनची किंमत आहे 1000 रुपये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार. पुन्हा भेटूया. धन्यवाद.